हाय फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 10वी आणि 12वीची परीक्षा जवळ आली आहे। 10वी 12वी बरोबर बाकीच्या इतर मुलांच्याही परीक्षा आहेत आणि आज मी या एग्जाम फीवरसाठी काही मस्त टिप्स घेऊन आली आहे ज्या स्टुडंट्सला तर उपयोगी आहेच आहे, त्याचबरोबरीने पॅरेंट्सलाही उपयोगी आहे। त्याकरता आपल्याला काही सिंपल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की रात्री झोपायला जाताना जर एक ग्लास तुम्ही गरम दूध त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मध घालून जर प्यालात तर ऑटोमॅटिकली तुमची होल सिस्टम काम डाऊन तर होईलच, त्याचबरोबरीने तुमची इम्युनिटी सिस्टमही वाढेल। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणं। जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा जेव्हा अभ्यासाची वेळ असते तेव्हा आपण विसरतो की पाणी प्यायचं आहे। सो शक्यतो तुम्ही तुमच्या डेस्कवर किंवा टेबलवर जर एक पाण्याची बॉटल भरून ठेवली सतत तर तुमच्या लक्षातही राहील की पाणी प्यायचं आहे आणि तुमची बॉडी ओव्हरऑल हायड्रेटही राहील। तिसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त फ्रूट्स खाणं, व्हेजिटेबल्स खाणं। फ्रूट्स मी याच्याकरता म्हणते की बऱ्याच वेळेला अभ्यास करताना भूक लागत नाही किंवा असं होतं की नाही मी आता जेवायला उठत नाही, तर न जेवणामध्ये गॅप घेता किंवा न जेवता जर तुम्ही फ्रूट्स जरी खाल्लात तरी तुमची इम्युनिटी सिस्टम वाढेलच, पण त्याचबरोबरीने तुमचं मेटाबॉलिक सिस्टम म्हणजे द रेट ॲट विच यू बर्न कॅलरीज, तुमच्या कॅलरीज, कारण तुमचं मशीन, तुमचं शरीर तर चालूच आहे, जर ते तुमचं मशीन चांगलं चालायचं असेल तर तुम्हाला खाणंही गरजेचं आहे। तुम्हाला पूर्ण एक 6 ते 7 तासाची जरी झोप तुम्हाला मिळाली तरी तुमची बॉडी रिकवर होईल आणि तुम्हाला तो स्ट्रेस जाणवणार नाही। खूप जास्त स्ट्रेस जाणवला तर आपल्याला 3 गोष्टी करायच्या। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला काम करायचं आहे, एका ठिकाणी बसायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाणी प्यायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी बोलायचं आहे की मला हा स्ट्रेस कुठून येतो आहे, मला कुठला सब्जेक्ट डिफिकल्ट जातो आहे किंवा मला ती एन्झायटी किंवा तो स्ट्रेस खूप जास्त त्रासदायक का होतो आहे। जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःशी बोलाल ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यातनं वे आउट कळेल, तुम्हाला कळेल की ही गोष्ट मला जास्त बॉदर करते किंवा त्रास देते आहे आणि ती गोष्ट मला जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे, तो सब्जेक्ट किंवा तो लेसन मला जास्त प्रयत्न करून रिव्हिजन करणं गरजेचं आहे। ऑटोमॅटिकली तुम्हाला तो स्ट्रेस जाणवणार नाही। त्याचबरोबरीने असं होतं की मी एकाच वेळेला खूप जेवतो किंवा कित्येक वेळेला असं होतं की ऑइली खाणं होतं, लक्षात येत नाही, तुम्ही जास्त सॉफ्ट ड्रिंक पिता, चिप्स खाता किंवा तुम्हाला फ्राईड स्टफ खावंसं वाटतं, पण शक्यतो जर हे तुम्ही अवॉइड केलं तर बरं होईल, कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून तुमच्या मेटाबॉलिझमला डिस्टर्ब करतात। बऱ्याच वेळेला त्यांनी तुम्हाला झोप येते, जर सॉफ्ट ड्रिंक पिलं किंवा गोड खाल्लं तर अजून जास्त झोप येते। सो त्यावेळेला तुम्हाला नक्कीच एनर्जेटिक वाटत असेल, पण त्याच्यानंतर तुम्हाला लिथार्जी येते आणि त्याचा परिणाम होतो तुमच्या अभ्यासाला, म्हणजे तुम्हाला अभ्यास करावासा वाटत नाही किंवा जरा झोप येते। सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, जर तुम्ही प्रोसेस फूड नाही खाल्लं, जंक फूड नाही केलं, पिझ्झा, बर्गर हे सगळ्या सोप्या इझी फूड आहे ज्या तुम्हाला इझिली अवेलेबल आहे, पण जर ते अवॉइड केलं स्पेशली एक्झाम टाईमला आणि सात्विक घरातलं जेवण खाणं किंवा सिंपल जर तुम्हाला जेवायचं नसेल, जसं मी तुम्हाला आधी बोलले, फ्रूट्स खाल्ले, कच्च्या भाज्या खाल्ल्या, सलाड्स खाल्ले, सूप प्याले, तर डेफिनेटली तुमची एनर्जी लेवल वाढेल, तुमची इम्युनिटी छान होईल आणि तुम्हाला लिथार्जी येणार नाही, तुम्हाला अभ्यास करायला एक उत्स्फूर्तता किंवा एक एनर्जी लेवल तुमची छान होईल। सो या खूप छोट्या छोट्या टिप्स आहे, पण याच टिप्स किंवा याच गोष्टी आपण परीक्षेच्या वेळेला इग्नोर करतो आणि या टिप्स फक्त स्टुडंट्स करता नाही आहे, त्यांच्या पॅरेंट्स करता पण आहे, कारण ते पण आजकाल इक्वली स्ट्रेस घेतात की माझ्या मुलांचा अभ्यास कसा होईल। सो तुम्ही जर या फॉलो केलात तर तुमचंही स्ट्रेस लेवल कमी होईल आणि तुमच्या मुलांचाही।